मी रोहिणी होईल झंझट रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण मुळा टाकून सुकी कर्दी बनवतो। मुळा मटर तर रेसिपीला सुरुवात करूया। आपण बघा हे बघा 2 कांदे आपण कापून घेते बघा। 2 कांदे घेते आणि 3 मिरच्या टाकतो आपण। हा 3 पळी आपण तेल टाकलेलं आहे। कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। आता आपला कांदा परतून झाला, आता आपण मसाले टाकून घेऊया। 2 चमचे आपण मिरची पावडर टाकली, काश्मीरी मिरची पावडर। 1 चमचा आपण हळद टाकतोय। 1.5 चमचा आपण आगरी मसाला टाकला। आता आपण मसाले तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेऊया। आता तुम्ही बघू शकता मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे। मुळा टाकतो आपण। बटाटा टाकतोय। बटाटा आणि मुळा आपण लांब लांब कापून घेतोय। दिसायला पण सुंदर दिसतो। आपण लाल मुळा वापरला, सफेद मुळा असेल तरी छान, दोन्हीची टेस्ट छानच लागते। म्हणजे अल्कोहोल, वांग, शेंग। तर आम्ही या कालवणामध्ये अल्कोहोल, वांग, शेंग, बटाटा, मुळा हे सगळ्या भाज्या टाकतो। तुम्ही सुद्धा असं ट्राय करू शकता। खूप छान आणि वेगळीच अशी एक टेस्टी चव येते। तुम्ही नक्की ट्राय करा। पिळून घ्यायचा पाण्यातून, गरम पाण्यातून पिळून घ्यायचं। कर्दी आपण 2-3 पाण्यात स्वच्छ धुतली। पहिले आपण गरम पाण्यात भिजवून ठेवलेली। आता आपण बघा थंड पाण्यात परत टाकले आणि स्वच्छ धुवून पिळून घेतली बघा। अर्धा 1 तास आपण भिजवून ठेवलेली कर्दी ह्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये। अर्धवट भिजल्यावर वाटतं की आपल्याला नाही बरोबर भिजत, तर परत जायचं, परत थोडं गरम करायचं पाणी तेच। आणि ते काय माहिती भिजवल्यामुळे ना ती परत अगदी चांगली नरम अशी शिजते मस्त। आणि त्यावर माती वगैरे असेल ना ती निघून जाते, कारण जमिनीवर सुकायला लावतात ना। स्वच्छ धुवून घ्यायची ती। एक मोठी वाटी सुकी कर्दी आपण घेतली होती। कर्दी आपण गरम पाण्यात भिजवत ठेवली होती 1 तासासाठी आणि नंतर 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली। कर्दी भिजवल्यामुळे ती अगदी नवीन फ्रेश कर्दी असते, तशी मऊ अशी कर्दी आपल्याला मिळते। अगदी सॉफ्ट अशी कर्दीची भाजी बनते। छान मिक्स करून घेऊया आपण आता आणि 5-6 मिनिटांसाठी झाकण देऊन ठेवूया आपण। वाफेवर शिजू देऊया जरा।
काढल्यानंतर असं ना तेल किंवा पाणी असं सुटतं. हे बघा तेल सुटलं बघा. हे बघा असं तेल सुटतं बघा. हे बघा मीठ टाकतोय आपण. आपण चिंचेचा कोळ काढला बघा. 2 चमचे तरी आपल्याला कोळ पाहिजे. थोडस आपण अर्धा ग्लास पाणी टाकलं. गरम पाणी, शक्यतो गरम पाणीच टाकायचं. बस आता आपण कुकर लावणार. आता कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी घेऊया आपण. कुकरला झाकण लावून मी 1 शिट्टी घेतली आणि बघा खूप सॉफ्ट अशी माझी कर्दी आणि बटाट मुळा सर्व शिजलेलं आहे आणि माझी भाजी झालेली आहे किंवा कालवण झालेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड्ससोबत मित्रपरिवारासोबत शेअर करा. धन्यवाद.